मुंबई ठाणे. जर एखाद्या विकासकाने म्हणजे डेव्हलपरने दुसऱ्या विकासकाकडून म्हणजे प्रमोटरकडून थकलेला किंवा रखडलेला गृहप्रकल्प ताब्यात घेतला तर त्याला त्या प्रकल्पातील मागील विकासकाने केलेल्या सर्व मूळ वाटपांचा सन्मान करावाच लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय महारेरा अपील न्यायाधिकरणाने दिला आहे. या निर्णयामुळे गृहखरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण अनेकदा नवीन विकासक प्रकल्प ताब्यात घेताना जुन्या विकासकाने केलेल्या करारमदारांची जबाबदारी घेण्यास नकार देतात. पेडर रोड येथील एका प्रकरणाची सुनावणी करताना न्यायाधिकरणाने हे स्पष्ट केले. सन 2010 मध्ये साई एंटरप्राइजेसने एका प्रकल्पात एका खरेदीदाराला सदनिकेचे वाटप केले होते. काही वर्षांनंतर विकासाचे हक्क सुपर कन्स्ट्रक्शन्सला हस्तांतरित करण्यात आले. नवीन विकासक साई एंटरप्राइजेस यांनी सदनिकेच्या वाटपाला आव्हान दिले, कारण त्यांच्या मते मूळ वाटप हे पसंतीचे वाटप होते आणि ते सपाटिकांच्या तपशिलांशी जुळत नव्हते. तसेच त्यांनी मूळ करारातील कराराची गोपनीयता या तत्वाचा आधार घेऊन जबाबदारी घेण्यास नकार दिला. न्यायाधिकरणाचा निर्णय. न्यायाधिकरणाने नवीन विकासकाचा युक्तिवाद फेटाळला आणि म्हटले की थकलेला प्रकल्प ताब्यात घेताना तो यशस्वीरित्या पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या विकासकाला जुन्या वाटपांच्या अटी आणि शर्तींचे पालन करावेच लागेल. या निर्णयाचे महत्त्वाचे मुद्दे. मूळ वाटप मान्य. नवीन विकासकाला मूळ वाटपधारक असलेल्या बाई संगीता पंजाबींना 775 चौफुटाची सदनिका द्यावी लागेल. व्याजासह परतावा. सदनिका देण्यास नकार दिल्याबद्दल नवीन विकासकाला सप्टेंबर 2013 पासून ताबा मिळेपर्यंत भरलेल्या संपूर्ण रकमेवर साधे व्याज म्हणजे सिंपल व्याज द्यावे लागेल. दंडात्मक व्याज. सदनिका ताब्यात देईपर्यंत SBIच्या MCLR दरापेक्षा 2% अधिक दराने दंड म्हणून व्याज द्यावे लागेल. न्यायाधिकरणाने स्पष्ट केले की रेरा कायद्यानुसार विकासकाचे हक्क आणि दायित्वे प्रकल्पाशी संबंधित सर्व भागीदारांवर संयुक्तपणे आणि अनेक प्रकारे लागू होतात. हा निर्णय खरेदीदारांना संपूर्ण दिलासा देणारा आणि रखडलेल्या प्रकल्पांवर जबाबदारी निश्चित करणारा आहे.